मूल्याची खरी पारख ती नक्की होते तरी कशी? आणि प्रतिभा म्हणजे काय? आणि सगळ्यात महत्वाचं, कधी-कधी योग्य बक्षिसे शिक्षा का असू शकतं? थोडे विचित्र वाटतात ना प्रश्न? पण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका जुन्या पण खूप इंटरेस्टिंग बोधकथेत दडलेली आहेत. चला तर मग ती गोष्ट काय आहे ते पाहूया. तर गोष्ट सुरू होते एका विक्रेत्याच्या अगदी साध्या पण खूप खोल अर्थाच्या विनंतीने. तो राजाला फक्त एवढंच म्हणतो, महाराज, फक्त कोणताही अन्याय होऊ नये. बस, एक साधासा वाक्य. पण ह्या एका वाक्यामुळे पुढे काय काय घडणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. आणि खरं तर इथूनच खऱ्या मूल्याचा शोध सुरू होतो. भाग पहिला, एक दगड ज्याची किंमतच नाही. म्हणजे राजा आणि त्याचा अख्खा दरबार एका हिऱ्यासमोर अक्षरशः गोंधळून उभा आहे. का? कारण त्याची किंमतच कोणाला ठरवता येत नाहीये. जरा विचार करा, काय सीन असेल दरबारात. राज्यातले सगळे मोठे मोठे जवाहेरी, ज्ञानी लोक, मंत्री सगळे त्या एका छोट्या हिऱ्याभोवती जमलेत. पण गंमत म्हणजे कोणालाच त्याची खरी किंमत सांगता येत नाहीये. प्रत्येकजण आपापले आकडे फेकतोय आणि राजाचा गोंधळ मात्र वाढतच चाललाय. आणि मग पहिला अंदाज येतो. राजाचा एक सल्लागार म्हणतो, 5,000 रुपये, फक्त 5,000. कदाचित त्याला त्या हिऱ्याची खरी चमक दिसलीच नसेल. पण ही तर फक्त सुरुवात होती. या पहिल्या आकड्यानेच दरबारात कुजबूज सुरू झाली. आणि लगेचच दुसरा आवाज, 50,000. आता बघा, थेट 10 पटीने जास्त किंमत. यावरूनच कळतंय की कोणालाच काही अंदाज येत नव्हता. दरबारातला गोंधळ आता चांगलाच वाढला होता. आणि या गोंधळात अजून भर पडते. तिसरा आकडा येतो, 1,00,000. आता तर आधीच्या दोन्ही आकड्यांशी याचा काही संबंधच नव्हता. असं वाटत होतं जणू काही हवेतच आकडे फेकले जातायत. आणि शेवटी कोणीतरी अगदीच हताश होऊन आकडा सांगतो, 5,00,000. आता मात्र राजाला पक्क कळून चुकलं की आपल्या दरबारातल्या एकाही तथाकथित तज्ज्ञाला या हिऱ्याची खरी किंमत कळलेली नाही. परिस्थिती आता हाताबाहेर गेली होती. आणि मग हताश झालेल्या राजाने एक मोठा निर्णय घेतला. त्याने संपूर्ण राज्यात दवंडी पिटवली की जो कोणी या हिऱ्याची योग्य किंमत ठरवेल त्याला मोठा बक्षीस दिलं जाईल. म्हणजे आता हे प्रकरण फक्त दरबारापुरतं राहिलं नाही, तर ते संपूर्ण राज्यासाठी एक खुलं आव्हान बनलं. भाग दुसरा, तज्ज्ञाचे मूल्यांकन. आता या सगळ्या गोंधळात जिथे राज्यातले सगळे मोठे ज्ञानी फेल झाले होते, तिथे एक अगदी साधा दिसणारा तरुण पुढे येतो. पण हा तरुण साधा नव्हता. तो होता एका जवाहिऱ्याचा मुलगा. म्हणजे रत्नांची पारख तर त्याच्या रक्तातच होती. आणि महत्वाचं म्हणजे तो एका महान गुरूंचा शिष्य होता. त्यामुळे त्याच्याकडे फक्त कौशल्य नव्हतं, तर विवेक आणि संयमही होता. हे कॉम्बिनेशन खरंच दुर्मिळ होतं. आणि त्याची काम करायची पद्धत तर बघा. दरबारातले लोक जिथे मिनिटाभरात आकडे फेकत होते, तिथे या तरुणाने राजाकडे तब्बल 3 महिन्यांचा वेळ मागितला. 3 महिने! तो रोज त्या हिऱ्याचा अभ्यास करायचा, पण एक शब्दही बोलायचा नाही. अख्खा दरबार श्वास रोखून वाट पाहत होता की हा नक्की करणार तरी काय. आणि मग 3 महिन्यानंतर तो दरबारात येतो आणि अगदी शांतपणे आपला निर्णय जाहीर करतो. आकडा होता 1,25,00,000 रुपये. हो, 1,25,00,000. असा आकडा ज्याचा कोणी विचारसुद्धा केला नसेल. आणि त्याच्या आवाजात ना कसला गोंधळ होता, ना कसली शंका. होता तो फक्त आत्मविश्वास. चला, म्हणजे हिऱ्याची किंमत तर ठरली. राजाने विक्रेत्याला पैसे दिले, तो खुश होऊन निघून गेला. पण आता राजासमोर एक नवीनच प्रश्न उभा राहिला. आणि हा प्रश्न कदाचित त्या हिऱ्याच्या किमतीपेक्षाही जास्त अवघड होता. प्रश्न होता की ज्या मुलाने हे काम केलं त्याला बक्षीस तरी काय द्यायचं. भाग तिसरा, गुरूंचा धक्कादायक निर्णय. आता प्रश्न हिऱ्याचा नव्हता, तर त्या मुलाच्या प्रतिभेच्या मूल्याचा होता. आणि बरोबर इथेच ही गोष्ट एक असं वळण घेते ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आता खरा प्रश्न हा होता की अशा तज्ज्ञाची किंमत काय? म्हणजे ज्याने 1,25 कोटींच्या हिऱ्याची किंमत ओळखली, त्याच्या प्रतिभेची किंमत कशी ठरवायची? आता चर्चा दगडाची नव्हती, तर माणसाच्या बुद्धीची होती. आणि काय आश्चर्य! पुन्हा एकदा दरबारातले लोक कामाला लागले. कोणी म्हणालं 5,000 द्या, कोणी म्हणालं 10,000 द्या. अरे, ज्या मुलाने 1,25 कोटी रुपयांच्या संपत्तीचं रहस्य उलगडलं, त्याला बक्षीस म्हणून ही इतकी क्षुल्लक रक्कम? म्हणजे बघा किती मोठा विरोधाभास आहे हा. सगळेजण आपापले सल्ले देत होते आणि तेवढ्यात दरबारात त्या मुलाचे गुरु येतात. राजा त्यांना खूप आदराने विचारतो, गुरुजी, तुम्हीच सांगा याला काय बक्षीस द्यावं?
आणि तेव्हा गुरूंचा तो निर्णय येतो जो ऐकून अख्खा दरबार स्तब्ध झाला. गुरु म्हणाले, यासाठी योग्य बक्षीस म्हणजे चाबकाचे 10 फटके. भाग 4. बोधकथेचा खरा हिरा. काय चाबकाचे फटके? हे कसलं बक्षीस झालं? गुरूंच्या या विचित्र धक्कादायक निर्णयामागे नक्की काय कारण असेल? चला आता या कथेचा खरा अर्थ काय आहे तो समजून घेऊया. तर गुरूंचं म्हणणं असं होतं की त्या मुलाकडे जी प्रतिभा होती ना, ती केवळ सरावाने आलेली नव्हती. ती एक दैवी बुद्धी होती, देवाने दिलेली एक देणगी, आणि तिचा वापर हा कुठल्या तरी मोठ्या उच्च उद्देशासाठी करायला हवा होता. आणि इथेच गुरूंची शिकवणच स्पष्ट होते. ते समजावून सांगतात की जगात 2 प्रकारचे हिरे आहेत. एक आहे दगडाचा हिरा, जो भौतिक आहे, ज्याला आपण किंमत लावू शकतो. पण दुसरा आणि खरा हिरा तो म्हणजे आपला आत्मा. तो अमूल्य आहे, त्याची किंमत होऊच शकत नाही. आणि हेच या कथेचं सार आहे. गुरु म्हणतात, चूक हिऱ्याची किंमत ओळखण्यात नव्हती, ती तर त्याने बरोबर ओळखली. चूक ही होती की त्याने आपली दैवी बुद्धी, आपली देणगी फक्त एका दगडासाठी वापरले, पण त्याने स्वतःच्या आतल्या खऱ्या हिऱ्याकडे म्हणजेच आत्म्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. म्हणजे शिक्षा कौशल्यासाठी नव्हती, तर प्राधान्यक्रम चुकल्याबद्दल होती. भाग 5. एक अंतिम प्रश्न. तर मग या गोष्टीतून आपण काय घ्यायचं? याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे? खरं तर ही गोष्ट आपल्याला एक आरसा दाखवते. ती आपल्याला विचार करायला लावते की आपल्या सगळ्यांकडेच काही ना काही खास प्रतिभा आहे, काहीतरी क्षमता आहे. पण आपण तिचा वापर नक्की कशासाठी करतोय? फक्त भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी की काहीतरी त्याहून मोठं, त्याहून शाश्वत मिळवण्यासाठी? आणि याच एका प्रश्नासोबत ही कथा आपल्याला सोडून जाते. आपल्या बुद्धीचा, आपल्या प्रतिभेचा सर्वोत्तम उपयोग नक्की कोणता आहे? आणि याचं उत्तर ते प्रत्येकाला आपापल्या आतच शोधावं लागेल.